तर बॅलन्स शीट नंतर जे दिलेलं आहे माहिती, ऑन दॅट डेट द कंपनी वेंट इन टू लिक्विडेशन. द डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर्स इन एरियस फॉर 2 years. जे प्रेफरन्स शेअर्स प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे त्याच्यावरचा जो लाभांश आहे हा 2 वर्षापासून थकीत आहे. द एरियस आर पेबल ऑन लिक्विडेशन ॲज पर द आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ द कंपनी. कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशननुसार त्याच्यावरचा जो काही एरियस आहे, थकीत लाभांश आहे, तो लाभांश देणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे क्रेडिटर्सवर. क्रेडिटर्स पहा टोटल दिलेले आहेत बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला 2,90,000 रुपयाचे. त्यापैकी क्रेडिटर्स इन्क्लूड अ लोन ऑफ ₹1,00,000. त्यापैकी 1,00,000 रुपयाचे धनको अशा प्रकारचे आहेत की जे लँड आणि बिल्डिंग गहाण ठेवून जे कर्ज घेण्यात आलं होतं. म्हणजे 1,00,000 रुपयाचं जे कर्ज आहे हे लँड आणि बिल्डिंग गहाण ठेवून घेण्यात आलं होतं. म्हणजे कर्ज आहे 1,00,000 रुपयाचं आणि लँड आणि बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 2,00,000 रुपये. म्हणजेच या कर्जाला म्हटलं जाईल फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स. पूर्ण प्रतिभूत धनको, फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स. कारण एखादं कर्ज घेतलं असेल कंपनीने, त्या कर्जाची रक्कम आणि कर्ज घेते वेळेस जी संपत्ती गहाण म्हणून ठेवलेली असेल त्या गहाण संपत्तीचं मूल्य जर कर्जाच्या मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स असं म्हणतात. आणि म्हणून 1,00,000 रुपये जे आहेत क्रेडिटरमध्ये समावेश झालेले 1,00,000 रुपये हे काय आहे, फुली सेक्युअर्ड आहेत. द असेट्स रिलाइज ॲज अंडर. निस्तारकाने कंपनीची संपत्ती विकलेली आहे. यापैकी काय विकलेलं आहे, लँड इन बिल्डिंग 2,40,000. लँड आणि बिल्डिंग 2,40,000 रुपयाला विकलं. प्लॅन्ट इन मशिनरी 4,00,000. प्लॅन्ट आणि मशिनरी 4,00,000 रुपयाला. पेटेंट्स 60,000 रुपयाला. स्टॉक 1,20,000 रुपयाला आणि सन्ड्री डेप्टर्स 1,60,000 रुपयाला. त्याची फेस व्हॅल्यू आहे म्हणजे बुक व्हॅल्यू आहे म्हणजेच बॅलन्स शीटमध्ये दिलेलं मूल्य आहे 2,40,000 रुपये. कॅश ॲट बँक विकलं जात नाही. कॅश ॲट बँक सेपरेट पद दाखवावं लागते. कारण जेवढी कॅश असेल तेवढीच कॅश त्या निस्तारकाकडे राहील. त्याची विक्री करता येणार नाही किंवा कॅशमध्ये वाढही होणार नाही किंवा घटही होणार नाही. 60,000 आहेत तर 60,000 रुपये राहतील. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा कंपनीचा तोटा असल्यामुळे या तोट्याला सुद्धा विकलं जाणार नाही किंवा खरेदी केलं जाणार नाही. तर ही जी माहिती दिलेली आहे याच्यावरून रिसिप्ट साईड आपल्याला तयार करता येईल. अपसेट कंपनी लिमिटेड लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. या ठिकाणी कॅश ॲट बँक शेवटी जे पद दिलेलं आहे असेट साईडला कॅश ॲट बँक 60,000 रुपये. बँकेतील जी शिल्लक आहे ती जेवढीच्या तेवढीच राहील. त्यामध्ये वाढही होणार नाही किंवा घट होणार नाही. 60,000चे 60,000 रुपये राहतील. किंवा कॅश ॲट बँक बँकेतील कॅशला विकता सुद्धा येणार नाही, मात्र ती कॅश बँकेतून काढून टाकता येईल. तर कॅश ॲट बँक आहे 60,000 रुपये. त्यानंतर असेट्स रिलाइज, कोणती असेट किती रुपयाला विकली ती प्रॉब्लेममध्ये दिलेलंच आहे. लँड इन बिल्डिंग 2,40,000 रुपयाला विकली. प्लॅन्ट इन मशिनरी विकली 4,00,000 रुपयाला. पेटेंट्स विकलं 60,000 रुपयाला. स्टॉक विकलं 1,20,000 रुपयाला आणि सन्ड्री डेप्टर्स विकलं 1,60,000 रुपयाला. अशा प्रकारे टोटल 9,80,000 रुपये सर्व संपत्ती विकून निस्तारकाकडे 9,80,000 रुपये प्राप्त झाले आणि बँकेतील कॅश होती 60,000 रुपये. अशा प्रकारे टोटल अमाऊंट किती रुपये झाली, 10,40,000 रुपये त्याच्याकडे सध्या आहेत. तर याचा कशा प्रकारे विनियोग करायचा म्हणजे पेमेंट कशा प्रकारे करायचं त्याचा क्रम तुम्हाला पाठ करायचा आहे की कुणाला अगोदर पेमेंट करायचं, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा असं सर्व क्रम तुम्हाला पाठ करायचा आहे. त्यानंतर हा तिसरं पॅरेग्राफ दिलेला आहे. द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू ₹21,800. जो निस्तारणाचा खर्च आहे तो निस्तारणाचा खर्च आहे 21,800 रुपये. निस्तारणाचा खर्च हा दुसऱ्या क्रमांकावर लिहायचा असतो म्हणजे त्याचं पेमेंट दुसऱ्या क्रमांकावर करायचं असते. पहिला क्रम असतो फुली सेक्युअर्ड क्रेडिटरचा. फुली सेक्युअर्ड क्रेडिटर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे.
क्रेडिटर इन्क्लूड अ लोन ऑफ ₹1 lakh ऑन मॉर्गेज ऑफ लँड इन बिल्डिंग. म्हणजे जे क्रेडिटर्स दिलेले आहेत बॅलन्स शीटमध्ये 2,90,000 रुपये, त्यापैकी ₹1,00,000 कसे आहेत, फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत. त्यामुळे या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर जे पेमेंट केलेलं आहे ते बाय फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स किंवा सेक्युअर्ड क्रेडिटर्स असं लिहिलं तरी चालेल. बाय फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स ₹1,00,000. त्यानंतर दुसरं पेमेंट केलेलं आहे बाय लिक्विडेशन एक्सपेन्सेस ₹21,800. प्रॉब्लेममध्येच दिलेली आहे ही व्हॅल्यू. त्यानंतर द लिक्विडेटर इज एंटायटल टू अ कमिशन ऑफ 3% ऑन ऑल असेट्स रिलाइज एक्सेप्ट कॅश ॲट बँक. बँकेतील कॅश सोडून. बँकेतील कॅश किती आहे, ₹60,000. म्हणजे कंपनीचे बँकेत असणारे रुपये ₹60,000. हे ₹60,000 सोडून जी काही असेट्स रिलाइज झाली, म्हणजे निस्तारकाने जी काही संपत्ती विकली, किती रुपयाची संपत्ती विकली, ₹9,80,000. त्या ₹9,80,000 3% दराने त्याचं कमिशन आकारायचं आहे. त्यामुळे तिसरं पेमेंट पहा, बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन 3% ऑन असेट्स रिलाइज ऑफ ₹9,80,000. 9,80,000 डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. 3% किती येते, ₹29,400. त्यामुळे या ठिकाणी ₹29,400 लिहिलेलं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे अँड अ कमिशन ऑफ 2% ऑन डिस्ट्रीब्युटेड अमाऊंट अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. जे अनसिक्युअर्ड क्रेडिटर्सला अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केलेली आहे, त्या डिस्ट्रीब्यूट केलेल्या रकमेवर किती टक्के, 2% हे आकारायचं आहे, त्याचं कमिशन आकारायचं आहे. तर अनसिक्युअर्ड क्रेडिटरसाठी किती अमाऊंट उपलब्ध राहील त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. अनसिक्युअर्ड क्रेडिटरसाठी भरपूर पैसे उपलब्ध आहेत. पहा, रिसिप्ट साईडची टोटल आहे ₹10,40,000 आणि पहिलं पेमेंट केलं आहे फुली सेक्युअर्ड क्रेडिटरचं ₹1,00,000. त्यानंतर दुसरं पेमेंट केलेलं आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेसचं ₹21,800. त्यानंतर तिसरा क्रम आहे लिक्विडेटर्स रेम्युनरेशन ₹29,400. तिसऱ्या पेमेंटपैकी दुसरं जे कॅल्क्युलेशन आहे ते नंतर करू आपण. किती पैसे उपलब्ध आहेत त्याचं कॅल्क्युलेशन अगोदर करावं लागेल. तिसऱ्या क्रमानंतर चौथा क्रम लागतो, हा म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटरचा. प्रेफरन्शियल क्रेडिटरसुद्धा प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत शेवटच्या पॅरेग्राफमध्ये. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स अमाउंटेड टू ₹30,000. All payments were made on 13 June 2019. Prepare liquidators final statement of account. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत ₹30,000 आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ₹30,000 असल्यामुळे आणि चौथ्या क्रमांकावर कोणाचं पेमेंट करायचं आहे, प्रेफरन्शियल क्रेडिटरचं. त्यामुळे ₹30,000 त्यांचे पण दिले, ₹30,000 दिले. त्यानंतर डिबेंचर होल्डरचा क्रम लागतो. डिबेंचर होल्डरचा जो क्रम आहे तो अशा पद्धतीने पहा. डिबेंचर होल्डरची जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती ₹2,00,000 आहे. 5% डिबेंचर्स हॅव्हिंग अ फ्लोएटिंग चार्जेस ऑन ऑल असेट्स ₹2,00,000. त्याच्यावरचा जो आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे तो आहे ₹10,000. 2,00,000 प्लस 10,000. परंतु पहा या ठिकाणी पेमेंट कोणत्या तारखेला केलेलं आहे, पेमेंट केलेलं आहे 30 जून 2019ला. 30 जून 2019ला सर्व पेमेंट केलेले आहे. आणि लिक्विडेशन कोणत्या तारखेला झालेलं आहे, 31 डिसेंबर 2018. 31 डिसेंबर 2018 आणि पेमेंट केलेलं आहे 30 जून 2019. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून अशा 6 महिन्याचं इंटरेस्ट त्या ठिकाणी डिबेंचरवर पुन्हा द्यावं लागेल. 6 महिन्याचं जे काही इंटरेस्ट आहे ते द्यावं लागेल. कारण ॲक्च्युअल पेमेंट ज्या तारखेला करते त्या तारखेपर्यंत डिबेंचर होल्डरवरचं जे काही इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट कंपनीला द्यावं लागते. त्यामुळे 2,00,000वर त्याचा व्याजाचा दर प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे 5%. 2,00,000वर 5%. किती महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी. हे आले 10,000. 10,000 गुणिला 6 भागिला 12 इज इक्वल टू 5,000. अशा प्रकारे हे जे आहे 6 महिन्याचं व्याज आहे ₹5,000 ते सुद्धा कंपनीला द्यावं लागेल. कारण लिक्विडेशन कंपनीचं 31 डिसेंबर
2018ला करण्याचं ठरवण्यात आलं, परंतु ॲक्च्युअल पेमेंट केव्हा केलं गेलं? 30 जून 2019ला, म्हणजे 6 महिन्यानंतर पेमेंट केलं गेलं आणि म्हणून त्या 6 महिन्याचं व्याजसुद्धा त्याच्यावर द्यावं लागेल. आउटस्टँडिंग इंटरेस्ट होतं 10,000, ते प्रॉब्लेममध्ये दिलेलंच आहे, आउटस्टँडिंग 10,000 आहे म्हणून ते तर आउटस्टँडिंग तर द्यावंच लागेल. त्याबरोबरच जे 6 महिन्याचं इंटरेस्ट आहे ते 6 महिन्याचं इंटरेस्ट पण द्यावं लागेल. अशा प्रकारे 10,000 प्लस 5,000 दोघांची बेरीज होईल 15,000 आणि जी प्रिन्सिपल अमाऊंट होती ती म्हणजे 2 लाख. 2 लाख आणि व्याजाचे किती? 15,000. अशा प्रकारे टोटल 2,15,000 रुपये डिबेंचर होल्डरला पेमेंट करावं लागेल. डिबेंचर होल्डरला पेमेंट करावं लागेल 2,15,000 रुपये. तर पाचवं पेमेंट डिबेंचर होल्डरचं आहे. या सर्वांची जर आपण टोटल केली तर आपल्या असं लक्षात येते 2,15,000 पाचव्या पेमेंट केलं. चौथं पेमेंट केलं 30,000 रुपयाचं. त्यानंतर याचं कॅल्क्युलेशन नंतर करता येईल. किती अमाऊंट उपलब्ध आहे ते अगोदर काढावं लागते अनसेक्युअर्ड क्रेडिटरसाठी. 29,400 प्लस 21,800 प्लस 1 लाख रुपये, याची टोटल होते 3,96,200 रुपये. परंतु निस्तारकाकडे किती पैसे उपलब्ध आहेत? 10,40,000 रुपये. 10,40,000 म्हणजे अजूनही 6,43,800 रुपये निस्तारकाकडे उपलब्ध आहेत. आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स किती आहेत? टोटल क्रेडिटर्स दिलेले आहेत या ठिकाणी 2,90,000 रुपये. त्यापैकी फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत 1 लाख रुपये. उरले किती आता? 1,90,000 रुपये. 1,90,000 रुपये उरलेले आहेत. त्यापैकी प्रेफरन्शियल क्रेडिटर्स परत आहेत 30,000 रुपये. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 30,000 रुपये आहेत आणि म्हणून उरले किती? 1,60,000. म्हणजे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सचे पैसे किती द्यायचे आहेत? 1,60,000 रुपये. आणि कंपनीकडे पैसे किती उपलब्ध आहेत? 6,43,800 रुपये. म्हणजे कंपनीकडे जास्त पैसे उपलब्ध आहेत आणि म्हणून जास्त पैसे उपलब्ध असल्यामुळे जे कमिशन आहे तिसऱ्या याच्यातलं दुसरं जे कमिशन आहे, तिसऱ्या पेमेंटमधलं दुसरं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला डायरेक्ट करायचं आहे. 2% ऑन अमाऊंट पेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. प्रॉब्लेममध्ये अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स असं म्हटलं तरी ते प्रेफरन्शियल जे क्रेडिटर्स आहेत त्याला पकडूनच त्याचं कॅल्क्युलेशन करायचं असते. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत 1,60,000 रुपयाचे आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 30,000 रुपयाचे. कारण टोटल क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दिलेले आहेत 2,90,000 रुपयाचे. परंतु त्यापैकी दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्यापैकी फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत 1 लाख रुपये. 1 लाख रुपये मायनस केले त्यामधून तर उरले किती? 1,90,000 रुपये. 1,90,000 रुपये हे आहेत अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सचे. परंतु याच्यावर पण ॲडजस्टमेंट दिलेली आहे. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 30,000 रुपयाचे. म्हणून त्यामधून 30,000 रुपये मायनस केले तर अनसेक्युअर्ड क्रेडिटरची रक्कम येते 1,60,000 रुपये. परंतु जे लिक्विडेटर्स रेम्युनरेशन आहे हे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स असं दोघांवरही, प्रॉब्लेममध्ये नुसतं अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स असं जरी म्हटलं असलं तरी रक्कम जर उपलब्ध असेल तर दोघांवरही कॅल्क्युलेट करायचं असते. आणि म्हणून 1,90,000 रुपयावर 2% डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. कारण अमाऊंट भरपूर उपलब्ध आहे कंपनीकडे आणि म्हणून 1,90,000 रुपयावर 2% हेच कॅल्क्युलेशन येते 3,800 रुपये. डायरेक्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. अमाऊंट जर भरपूर उपलब्ध असेल किंवा त्याचं पेमेंट करण्या एवढी जर अमाऊंट उपलब्ध असेल तर त्याची जी कॅल्क्युलेशन आहे हे डायरेक्ट करायचं आहे. 1,90,000 रुपयावर 2% 3,800 रुपये. त्यानंतर 5वं पेमेंट केलं होतं आपण. त्यानंतर 6वं पेमेंट करायचं आहे अनसेक्युअर्ड क्रेडिटरचं. अनसेक्युअर्ड क्रेडिटरची रक्कम किती आहे हे या ठिकाणी दिलेलंच आहे. टोटल दिलेली आहे 2,90,000 रुपये. त्यापैकी फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत 1 लाख रुपये आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 30,000 रुपये. हे मायनस केल्यानंतर अनसेक्युअर्ड क्रेडिटरची व्हॅल्यू येईल 1,60,000 रुपये. त्यानंतर 7वं पेमेंट करायचं आहे. 7वा क्रमांक द्यायचा आहे प्रेफरन्स शेअर होल्डरचा. प्रेफरन्स शेअर होल्डर्सची प्रिन्सिपल रक्कम प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. शेअर कॅपिटल 4 लाख रुपये. म्हणजे प्रिन्सिपल किती आहे? मूळ रक्कम त्यांची आहे 4 लाख रुपये.
त्याच्यावरचं डिव्हिडंड पहिल्याच पॅरेग्राफमध्ये दुसरं वाक्य दिलेलं आहे, द डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर्स वेअर इन एरियस फॉर 2 इयर्स. 2 वर्षाचं एरियस आहे. 2 वर्षाचं एरियस कशावर काढायचं? 4 लाखावर. 4 लाखावर डिव्हिडंडचा दर दिलेलाच आहे समोर 6%. 4 लाखावर 6% किती येते? 24,000 रुपये. परंतु किती वर्षासाठी म्हटलं आहे? 2 वर्षासाठी. 24,000 गुणिला 2 इज इक्वल टू 48,000. म्हणजे त्याच्यावरचा जो थकीत लाभांश आहे हा किती आहे? 48,000 रुपये. प्रिन्सिपल किती होती? 4 लाख रुपये. 4 लाख प्लस 48,000 टोटल किती होते? 4,48,000 रुपये. तर अशा पद्धतीनं याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 7वं पेमेंट केलं, त्यानंतर 4,48,000 रुपये पेमेंट केलं. त्यानंतर पुन्हा किती पैसे उपलब्ध आहेत इक्विटी शेअर होल्डरसाठी त्याचं पण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागेल. कारण इक्विटी शेअर होल्डर या ठिकाणी 2 प्रकारचे आहेत. जे इक्विटी शेअर्स आहेत हे 2 प्रकारचे आहेत. 2,000 वेगळे इक्विटी शेअर्स आहेत ज्याचं पेडअप व्हॅल्यू 75 रुपये आहे, आणि 6,000 हे वेगळ्या प्रकारचे इक्विटी शेअर्स आहेत कारण त्याची पेडअप व्हॅल्यू 60 रुपये आहे म्हणून. नाहीतर डायरेक्ट उरलेलं जे बॅलन्स आहे ते बॅलन्स इक्विटी शेअर होल्डरला दिलं असतं. परंतु या ठिकाणी 2 प्रकारचे इक्विटी शेअर्स दिलेले आहेत. एक 75 रुपये पेड झालेले इक्विटी शेअर्स आणि दुसरे 60 रुपये पेड झालेले इक्विटी शेअर्स. म्हणजे दोघांची पेडअप व्हॅल्यू वेगवेगळी आहे. 2,000 असे इक्विटी शेअर्स आहेत की ज्यावर 75 रुपये वसूल झाले, आणि 6,000 इक्विटी शेअर्स असे आहेत की ज्यावर फक्त 60 रुपये वसूल झाले. आणि म्हणून 2,000 इक्विटी शेअर्स आहेत त्यांना किती पैसे रिटर्न मिळतील, आणि जे 6,000 इक्विटी शेअर्स आहेत त्यांना किती पैसे रिटर्न मिळतील, परत मिळतील, त्याचं कॅल्क्युलेशन मात्र या ठिकाणी करावं लागेल. ते वर्किंग नोट्समध्ये तुम्हाला करून दाखवलेलं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ अमाऊंट पेबल टू होल्डर ऑफ ईच इक्विटी शेअर. प्रत्येक इक्विटी शेअर होल्डरला किती पैसे पेमेंट करायचं आहे ते या ठिकाणी कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे. तर याकरिता सर्वप्रथम पहिलं कॅल्क्युलेशन करावं लागेल टोटल डिफिशियन्सीचं. कंपनीला किती तूट झाली त्याचं कॅल्क्युलेशन, म्हणजे किती नफा झाला किती तोटा झाला याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी अगोदर इक्विटी शेअर घ्यायचे आहेत. पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल. 2,000 इक्विटी शेअर्स आहेत त्याची एका शेअरची किंमत आहे 75 रुपये. 2,000 गुणिला 75. प्रॉब्लेममध्येच त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 1,50,000. 1,50,000 या ठिकाणी घेतले जसेचे तसे. त्यानंतर 6,000 इक्विटी शेअर्स दिलेले आहेत, एकाची व्हॅल्यू आहे 60 रुपये पेडअप व्हॅल्यू. त्यामुळे टोटल व्हॅल्यू किती आहे? 3,60,000. ही व्हॅल्यूसुद्धा बॅलन्स शीटमध्ये दिलेली आहे 1,50,000 आणि 3,60,000. दोघांची टोटल करायची आहे 3,60,000 प्लस 1,50,000. म्हणजे दोघांचे पैसे किती आहेत? 5,10,000 रुपये दोघांचेही पैसे द्यायचे होते. परंतु कंपनीकडे किती पैसे उपलब्ध आहेत याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी पहा, ही रिसिप्ट साईडची टोटल आहे 10,40,000 रुपये. कॅश रिसिप्ट साईडची टोटल आहे 10,40,000 रुपये. त्यामधून पहिलं पेमेंट केलं 1 लाख रुपयाचं. 1 लाख रुपयाचं पेमेंट केलं फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्सला. 21,800 रुपये पेमेंट केलं. 21,800 रुपये निस्तारणाचा खर्च म्हणून. 29,400 रुपये लिक्विडेटरचं रेम्युनरेशन आहे. कशावरचं? असेट रिलाइजवरचं. त्यानंतर अनसेक्युअर्ड क्रेडिटरवरचं जे रेम्युनरेशन आहे ते आहे 3,800 रुपये. 30,000 रुपये ही प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला पेड केले 30,000 रुपये. 2,15,000 रुपये हे डिबेंचर होल्डरला पेमेंट केलं 2,15,000 रुपयाचं. 1,60,000 रुपयाचं पेमेंट केलं अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सला. 4,48,000 रुपयाचं पेमेंट केलं प्रेफरन्शियल शेअर होल्डर्सला. ही टोटल किती झाली? 10,08,000 रुपये. म्हणजे 10,08,000 रुपयाचं आत्तापर्यंत निस्तारकाने पेमेंट केलेलं आहे. पैसे लॅबिलिटी ज्या होत्या कंपनीच्या त्या लॅबिलिटी दिलेल्या आहेत. म्हणजे 10,08,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. त्याच्याकडे उपलब्ध किती पैसे होते? 10,40,000. 10,40,000 मायनस 10,08,000 किती येईल? 32,000. त्याच्याकडे पैसे किती उरले आता? 32,000. परंतु इक्विटी शेअर होल्डरला पैसे द्यायचे किती होते? 5,10,000. परंतु त्या निस्तारकाकडे पैसे फक्त किती उरले? 32,000 रुपये उरले. आणि म्हणून 5,10,000तून 32,000 मायनस करायचे आहेत. 5,10,000 मायनस 32,000 म्हणजे टोटल तूट किती झाली कंपनीला? 4,78,000 रुपये कमी पडत आहे.
मग हे नुकसान जरी झालं तरी ते कुणाला सहन करायचं आहे? समता भागधारकांना, इक्विटी शेअर होल्डरला हे जे नुकसान आहे ते सहन करायचं आहे. म्हणजे टोटल तूट आहे 4,78,000 रुपये. म्हणजे 4,78,000 रुपये कमी आहेत. त्यामुळे एका शेअरवर किती नुकसान झालं ते कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण 2 प्रकारचे शेअर आहेत. त्यामुळे दुसरं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. लॉस पर शेअर. लॉस पर शेअर हे काढण्याचा फॉर्म्युला आहे डिफिशियन्सी अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. डिफिशियन्सी आहे 4,78,000 रुपये. आत्ताच आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आणि नंबर ऑफ शेअर्स आहेत, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स 6,000 वेगळ्या प्रकारचे आणि 2,000 वेगळ्या प्रकारचे, असे टोटल किती झाले? 8,000 इक्विटी शेअर्स आहेत. डिवायडेड बाय 8,000 इज इक्वल टू एका शेअरवरची डिफिशियन्सी आहे 59.75. 59 रुपये 75 पैसे एका शेअरवरची डिफिशियन्सी आहे. तर आता कंपनी परत किती करणार आहे? जे भागधारक आहेत त्यांना परत किती करणार आहे ते तिसऱ्या कॅल्क्युलेशनमध्ये, शेवटच्या कॅल्क्युलेशनमध्ये करून दाखवलेलं आहे. रिफंड पर शेअर. रिफंड ऑन 2,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ऑफ रुपीज 15.25 पर शेअर. कसं करणार आहे? जे 2,000 इक्विटी शेअर्स होते त्यांना 15.25 एका शेअरवर किती रुपये परत करणार आहे? 15.25 रुपये. हे कसे करणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. पेड अप व्हॅल्यू ऑफ पर शेअर मायनस लॉस पर शेअर. जे 2,000 इक्विटी शेअर होते त्याची पेड अप व्हॅल्यू किती होती? 75 रुपये. आणि एका शेअरवर नुकसान किती झालं? 59.75. म्हणून 75 रुपयामधून 59.75 मायनस करायचं आहे. उरलेली व्हॅल्यू म्हणजे किती? 15.25 रुपये. म्हणजे जे 2,000 इक्विटी शेअर्स आहेत त्यांना एका शेअरवर किती रुपये परत करावे लागतील? 15.25 रुपये. त्यानंतर 6,000 इक्विटी शेअर्स आहेत, परंतु त्याची पेडअप व्हॅल्यू किती आहे? फक्त 60 रुपये आहे. त्यामुळे त्यांचंही कॅल्क्युलेशन अशाच पद्धतीने करायचं आहे. पेडअप व्हॅल्यू पर शेअर मायनस लॉस पर शेअर. त्यांची पेडअप व्हॅल्यू आहे 60 रुपये मायनस 59.75 इज इक्वल टू 0.25. एका शेअरवर 0.25 रुपये म्हणजेच 25 पैसे. एका शेअरवर 25 पैसे त्यांना परत केले जातील. तर पहा या ठिकाणी कुणाला किती पैसे मिळतील याचं कॅल्क्युलेशन लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंटमध्ये केलेलं आहे. 2,000 इक्विटी शेअर्स ऑन व्हिच ₹75 पर शेअर वेअर पेड. रिफंड ॲट द रेट ऑफ ₹15.25 पर शेअर. 15.25 एका शेअरवर परत केले जातील. टोटल किती शेअर्स आहेत? 2,000. त्यामुळे 2,000 गुणिला 15.25 इज इक्वल टू 30,500 रुपये. जे 2,000 इक्विटी शेअर्स होते त्यांना परत केले जातील पहिल्या प्रकारातले, आणि दुसऱ्या प्रकारातले जे 6,000 इक्विटी शेअर्स आहेत त्यांना 6,000 गुणिला 0.25 इज इक्वल टू 1,500 रुपये त्यांना परत केले जातील. तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. या प्रॉब्लेममध्ये वेगळं असं काहीच नसून जे 8वं कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे इक्विटी शेअरचं जे पेमेंट केलेलं आहे त्यामध्येच थोडं वेगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि त्याच्या वर्किंग नोट्स पण या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सोडवायचा आहे. याच्यावर छोटे छोटे MCQ सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर हे